या गवत कापायच्या साधनाला तुमच्याकडे काय म्हणतात हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्याकडे तर याला विडा म्हणतात. तर नमस्कार मंडळी, मी आहे मोहित आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज मला जायचं होतं नागपूरला परत. तर मी व्हेअर इज माय ट्रेनवर माझी ट्रेन बघितली. ती ट्रेन होती गाईस पुन्हा 2 तास लेट. आणि तेवढा वेळ मी खेळत होतो माझ्या भाची सोबत. ती बघा किती क्यूट आहे. बाय करून दे आता. इकडे बाय, इकडे बाय बाय अशी पप्पी देऊन दे. पप्पी देऊन दे. आणि रेल्वे स्टेशनवर येऊन सुद्धा मला वेटच करावा लागला गाईस. आणि मी याच्या आधी पण 2 ब्लॉग मध्ये असं टाकलं आहे की मी जेव्हा पण रेल्वे स्टेशनला येतो वंदे भारत तेव्हा मला दिसते. आणि शोकांतिकाच आज पण मला वंदे भारत दिसलीच. आणि रेल्वे स्टेशनवर सगळ्यात नवीन ट्रेन सुद्धा पाहायला मिळाली आणि सगळ्यात जुनी सुद्धा. आणि खूप वेट केल्यानंतर आमची ट्रेन पास झाली होती. तर आम्हाला दुसऱ्या साईडला जाण्याकरिता अशी पटरी क्रॉस करून जावं लागते गाईस, कारण हे छोटं स्टेशन आहे ना. फायनली एक सुपरफास्ट ट्रेन इकडून गेल्यानंतर आमची ट्रेन आली आणि ते दुरून वंदे भारत सारखी दिसत होती. जवळ आल्यावर माहित पडलं की हे लोकलच आहे म्हणून. आणि फायनली ट्रेनचा प्रवास पूर्ण करून मी पोहोचलो नागपूरमध्ये. आणि जसं की मी माझ्या मागच्या ब्लॉग मध्ये म्हटलं, मिरर कोणताही असो, मिरर सेल्फी तो बनताय ना बॉस. तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. ब्लॉग जर आवडला असेल तर ब्लॉगला एक लाईक, एक प्रेमळ कमेंट आणि मला फॉलो करायला विसरू नका.